बाहेर लग्नाचा गदारोळ सुरू होता, पण आत मात्र बंद खोलीत एकांतात माझ्या नवऱ्याच्याच मित्रांनी जेव्हा मला घट्ट मिठीत घेतलं, तेव्हा त्याच्या पेऱ्या शरीराच्या उष्णतेने माझ्या 32 वर्षाची आयुष्यात पहिल्यांदा मर्यादा ओलांडली. तिच्या पैंजणांचा टोनात माझ्या काळजाची धडधड वाढत होता. जणू प्रत्येक पाऊल माझ्या दिशेनेच येते. माझं नाव अलका, वय 32 वर्ष. दिसायला मी अतिशय देखी सडपातळ बांधा, गोरी पाठ आणि बोलके डोळे असलेली एक सौंदर्यवती. अनेकांनी मला अप्सरेसारखी असंही म्हटलं होतं. माझी चाल लाल आणि माझं मदार असू कोणालाही भुरळ पाडेल असं होतं. पण या बाह्य सौंदर्याच्या मागे मनाकोपऱ्यात एक खूप मोठी मनाची पोकळी होती. माझे मिस्टर माझ्यापेक्षा वयाने तब्बल 12 वर्षांनी मोठे आहेत. लग्न होऊन काही वर्ष झाली होती, पण आमच्यात तो भावनिक बंध कधी निर्माणच झाला नाही. ते नेहमी त्यांच्याच दुनियेत, स्वतःच्या मित्रांमध्ये आणि व्यसनाच्या धुंदीत असायचे. रात्री उशिरा येणे आणि आल्या झोपी जाणे हा त्यांचा रोजचा नियम होता. एकाच घरात राहूनही आमच्यात अथांग अंतर होतं. मी दिवसभर घरात शिवणकामात असायचे. घरी बायकांची ये-जा असायची, त्यामुळे दिवस काहीत कसा तरी निघून जायचा. पण रात्र होताच घरात एक भयान शांतता पसरत असे. साजिताई, ज्या गोष्टी एका नवऱ्याने आपल्या बायकोसोबत करायला हव्यात होत्या, तिचं कौतुक करणे, तिच्याशी दोन सुखाचे शब्द बोलणे, ते मला कधीच मिळालं नाही. माझ्या मनातील उदासपणा दिवसेंदिवस वाढत चालला होता. ही गोष्ट आहे 5 वर्षापूर्वीची. माझे मिस्टरांचे एक मित्र होते. त्यांचं नाव प्रमोद. प्रमोद हा हट्टाकट्टा, पिळदार शरीर असलेला आणि सळसळीत रक्ताचा एक तरुण होता. मिस्टरांपेक्षा तो 2 वर्षांनी मोठा होता, पण त्याच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळीच मोहिनी आणि नखरेल डौल होती. एकदा माझ्या मिस्टरांच्या वाढदिवसाला प्रमोदने माझ्या नंबरवर शुभेच्छांचा मेसेज पाठवला. मी तो मेसेज वाचून त्याला साधेपणाने धन्यवाद दिले आणि उलट शुभेच्छा दिल्या. बस तिथूनच आमच्या संवादाची एक वेगळी सुरुवात झाली. साधारण 3-4 महिने आम्ही एकमेकांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत होते. सुरुवातीला ते मेसेज अगदी साधे, औपचारिक होते, पण हळूहळू आमच्या बोलण्यात एक वेगळीच जवळीक निर्माण होऊ लागली. आजूबाजूचे लोक किंवा मित्रमंडळी कधीकधी मजेत त्यांना म्हणायचे, "अरे प्रमोद, तू आणि तुझे हे मित्र दोघेही मिळून रात्रीची एकत्र बसत जा. तुमची एकमेकांना गरज आहे." या गोष्टींचा माझ्या मनावर कुठेतरी अस्पष्ट परिणाम व्हायचा. "अहो, कुठून तू कडे." एका रात्रीभरात नेहमीसारखीच भयान शांतता होती. मिस्टर घरी नव्हते. मी एकांतात बसून विचार करत होतो. राहून मी प्रमोदला फोन लावला. फोन उचलल्या मी विचारलं, "तुझ्यासोबत कोणी आहे का?" तेव्हा प्रमोद अतिशय कोमल आणि मधाळ आवाजात बोलला, "नाही, मी एकटाच आहे." मी विचारलं, "मग काय करताय?" तो म्हणाला, "बसलोय, तुझीच आठवण काढत." त्या रात्री बऱ्याच गप्पा झाल्या. बोलता बोलता अचानक प्रमोद मिश्किलपणे म्हणाला, मी तुम्हाला नेहमी अहो म्हणण्यापेक्षा तू म्हटलं तर चालेल का? जरा जास्त जवळीक वाटते." त्याच्या या बोलण्यावर मला काहीच वाटलं नाही. मी नजाकतीचा भाव ठेवून म्हणाले, "तुम्ही माझ्या नवऱ्याचे मित्र आहात. त्यांच्यापेक्षा मोठे आहेत, त्यामुळे मला काहीच हरकत नाही." त्या दिवसांपासून प्रमोदने माझा एकेरी उल्लेख करून बोलायला सुरुवात केली. त्याचं ते तू म्हणणं माझ्या कानात मधासारखं विरघळत होतं. दिवसभरातून आमचे 4-5 वेळा फोन व्हायला लागले. मला त्याची खोडकर मस्ती आणि त्याचं कौतुक करायची पद्धत मनापासून आवडायला लागली होती. हळूहळू आमचं बोलणं फक्त वरवरच राहिले नाही. प्रमोद आता मला माझ्या संसाराबद्दल, माझ्या आयुष्याबद्दल विचारू लागला होता. विचारता आमच्यातील अस्वस्थता कमी झाली आणि आम्ही नवरा-बायकोच्या खाजगी विषयांबद्दल बोलू लागलो होतो. मी भारावून जाऊन मनाच्या कोपऱ्यातील ती सर्व गुपिते त्याच्यासमोर उघडी केली होती. माझे मिस्टर नेहमी व्यस्त असतात. त्यांना माझ्या असण्या-नसण्याला काहीच फरक पडत नाही. आमचं जेवण, झोप कधीच एकत्र नसतं. हे सर्व मी त्याला सांगितलं. प्रमोदने माझी सायकोलॉजी पूर्णपणे ओळखली होती. त्याला समजलं होतं की मला आता प्रेमाची आणि एका उबदार सोबतीची निवांत गरज आहे. आता तर परिस्थिती अशी झाली होती की नवरा रात्री झोपला की त्याची हृदयाची धुंद चॅटिंग सुरू व्हायची. तेव्हा तिने माझ्या डोळ्यात पाहिलं, तेव्हा कळालं की जगातील सर्वात सुंदर भाषा ही मौन असते. पण फोनवर आमचे शब्द संपत नव्हते. रात्रीच्या ते एकांतातील शब्दांची रजा घेतली होती आणि भावनांनी संपूर्ण ताबा मिळवला होता. आम्ही महिनाभर सतत फोनवर बोलत राहिलो. पण रात्री प्रमोदने त्याच्या मनातील तीव्र ओढ बोलून दाखवली.
त्याच्या त्या बोलण्यात एक अशी उत्तेजना आणि उत्कंठा होती की मी पूर्णपणे भारावून गेले होते. मला त्याला हो म्हणण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. त्याच्या मनातील त्याच्याबद्दल एक वेगळाच हव्यास निर्माण झाला होता. दिवसभर मला फक्त त्याचेच विचार यायचे. मी शिवणकाम करत असताना घरी इतर बायका असायच्या, त्यामुळे मला स्वतःला सावरून घ्यावं लागायचं. पण जसा मला एकांत मिळायचा, बायका घरून निघून जायच्या, मी लगेच प्रमोदला फोन लावायचे. आमच्यातील ही रेशमीजवळ आता एका नवा वळणावर येऊन टेपली होती, जिथे मर्यादा ओलांडण्याची वेळ आली होती. त्या रात्री मी त्याला होकार तर दिला होता, पण मनाची धडधड काही केल्या थांबत नव्हती. आमच्यातलं अंतर इतकं कमी होणार होतं की मला आता त्याचे शब्द नाही तर त्याचे श्वास ऐकायचे होते. मनाच्या कोपऱ्यातील ती सुप्त ओढ आता एक वादळ बनत चालली होती. दिवसभर डोक्यात फक्त त्याचे विचार आणि त्या रात्रीची ती रेशमी जवळ. आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात नशीब असल्यासारखी झालो होतो. त्यातच एक दिवस आमच्या शेजारच्या मुलाचं लग्न ठरलं होतं. संपूर्ण गावात जणू आनंदाची लाट आली होती. लग्नाची लगबग सुरू झाली आणि मला समजलं की या लग्नात माझे मिस्टर पूर्णपणे व्यस्त राहणार आहेत. तेही त्यांच्या मित्रांसोबतच तिथेच थांबणार आहे. माझ्या मनात एक अचानक खट्या विचार आला. मनाची पोकळी भरून काढण्याची हीच ती वेळ आहे. मी लगेच एकांतात जाऊन प्रमोदला फोन लावला. माझा आवाज थरथरत होता. मनात कामालीची उत्कंठा होती. मी त्याला हळूच म्हटलं, अरे, आज माझ्या मिस्टरांना काहीतरी करून तिकडेच लग्नाच्या कार्यात थांबवून ठेव. आज घरी कोणीच नाही. सगळी लोक लग्नाच्या गडबडीत आहेत. आपण माझ्या घरी भेटूया. माझा तो निरोप ऐकून प्रमोदच्याही मनात जणू विजेचा संचार झाला. तो म्हणाला, तू काळजी नको करू, मी सगळी सोय लावतो. तुझ्या मिस्टरांना तिकडेच मित्रांच्या घोळक्यात असं गुंतून ठेवतो की त्यांना वेळेचं भानच राहणार नाही. त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी स्वप्नात अनुभवासारखा होता. मी घरात एकटीच होते. बाहेर हळूहळू अंधार दाटून येत होता आणि घरात एक वेगळाच उबदार गारवा जाणवत होता. मी स्वतःला आरशात पाहिलं. माझे बोलके डोळे, माझी ती मखमली त्वचा आणि माझ्या सौंदर्याची ती मादकता आज फक्त त्याच्याशीच होती. हृदयाचे ठोके इतके वेगाने चालले होते की स्वतःचा श्वासही मला ऐकू येत होता. शेवटी रात्रीच्या त्या भयान शांततेत माझ्या फोनची स्क्रीन चमकली. प्रमोदचा कॉल आला होता. त्याने अतिशय धुंद आणि उबदार आवाजात सांगितलं, मी तुझ्या मिस्टरांना तिकडेच थांबवून ठेवलं आहे. ते आज रात्री तिकडेच बसणार आहे. मी आता घरी येऊ का? त्याच्या त्या एका प्रश्नाने माझ्या मनात जणू शहारे आणले होते. मी नशेत असल्यासारखी फक्त हो म्हणूनच एवढंच म्हणू शकले. मी दरवाजापाशी जाऊन त्याची वाट पाहू लागले. प्रत्येक सेकंद युगासारखा वाटत होता आणि अचानक दारावर एक हलकी थाप पडली. मी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. समोर प्रमोद उभा होता. त्याचा तो हत्ताकट्टा पिळदार बांधा आणि त्याच्या डोळ्यातील ती वेडी ओढ पाहून माझं भान हरपायला लागलं होतं. तो आत आला आणि आम्ही लगेच दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावताच खोलीतल्या अंधारात आमच्या नजरा एकमेकांना भेटल्या होत्या. दोघांच्याही मनात संयमाचा बांग आता पूर्णपणे फुटत चालला होता. तो हळूहळू माझ्या जवळ आला होता. त्याच्या शरीराची ती उष्णता मला फार वेडी लावत होती. त्याने न बोलता त्या अत्यंत आवेशात मला आपल्या घटमिटीत घेतलं. त्याच्या त्या रांगड्या स्पर्शात आणि अशी जादू होती की तो लिंगनाचा स्पर्श मिळताच मला आजपर्यंत कधीच न मिळालेला असा एक स्वर्गीय आनंद मिळाल्यासारखा झाला होता. माझ्या शरीरात एक अनामिक वीज संचारली. त्याने हळूच माझी हनुवटी वर उचलली. आमची नजरानजर झाली. तिचे थरथरणारे ओठ बरेच काही बोलून पाहत होते, पण शब्दांऐवजी फक्त सुस्कारे बाहेर पडले. त्यानंतर दोघांच्या ओठांमधलं अंतर जेव्हा मिटलं, तेव्हा जणू विश्वातील सर्व शक्ती एक जागी एकवटली होती. आमचं ते पहिलं चुंबन सुरू झालं. ते चुंबन इतकं उत्कट, इतकं तुटून आणि इतकं उबदार होतं की मी माझं अस्तित्व, हा संसार, हे जग सर्व काही विसरून गेले होते. त्याच्या त्या रेशमी जवळकीने मला पूर्णपणे पछाडलं होतं. अंधारलेल्या खोलीत फक्त आमच्या श्वासांचा वेग, लयबद्ध आवाज येत होता, जो शब्दांशिवाय बरंच काही सांगत होता. तो क्षण जणू काळाच्या पडद्याआड कायमचा थिजून गेला होता. त्या अंधारलेल्या खोलीत त्याच्या उबदार श्वासांनी मला मानेवर एक वेगळी जादू केली होती, जी मला अधिकच वेळ लावत होती. प्रमोदच्या त्या घट्ट विळख्यात आल्यावर माझ्या मनाची ती वर्षांची पोकळी एका क्षणात नाहीशी झाली होती. आमच्यातलं अंतर इतकं कमी झालं होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होते. त्या बेधुंद चुंबनाच्या ओलाव्यातून जेव्हा आम्ही थोडे बाजूला झालो, तेव्हा दोघांच्याही नजरेत एक वेगळीच मादकता आणि नशा होती. त्याने अतिशय हळुवार स्पर्शाने माझ्या चेहऱ्यावर आलेली केसांची बटं हळूच कानामागे सारली.
त्याच्या बोटांच्या त्या मऊ स्पर्शाने माझ्या अंगावर शहाऱ्यांची एक नवीन लाटच उसळली होती. तिची थरथरणारी ओठ बरंच काही बोलून पाहत होती, पण शब्दांऐवजी फक्त सुस्कारे बाहेर पडत होती. प्रमोदने मिश्किलपणे माझ्याकडे पाहिले आणि तो मधाळ आवाजात म्हणाला, "अलका, तू आज अतिशय देखणी, अगदी एखाद्या अप्सरेसारखे दिसत आहेस." त्याच्या या कौतुकाने माझ्या गालावरची ती लाल रंगाची छटा अधिकच गडद झाली होती. मी लाजेने स्वतःला सावरून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझा हात आपल्या हातात घेतला होता आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने माझ्या काळजाची धडधड थेट माझ्या हाताला जाणवू लागली होती. खोलीत एक गूढ शांतता आणि भयान शांतता पसरली होती, पण आमच्यातलं अंतरात भावनांना एक ज्वलनशील संयम सुरू होता. बाहेर लग्नाची धुमधडाक, गाणी आणि गोंगाट सुरू असले, पण या बंद खोलीच्या एकांतात आमच्यासाठी संपूर्ण जग थांबलं होतं. प्रमोदच्या त्या पिळदार शरीराची ऊब माझ्या मखमली त्वचेला एका वेगळ्याच धुंदीत घेऊन जात होती. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकांना मिसळली होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सगळं काही तिथंच विरघळून जावं. त्याने हळूच माझ्या कंबरेभोवती आपला विळखा अगदी घट्ट केला. तो स्पर्श इतका कातील आणि मोहक होता की माझा संयम हळूहळू सुटत चालला होता. आम्ही दोघं इतके जवळ होतो की दोन वेगळी शरीरं नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. त्याच्या रांगड्या स्पर्शात एक अशी माया होती जी मला जगातील सर्व संकटापासून दूर सुरक्षित ठेवत होती. त्याने मला हळूच जवळ ओढलं. माझ्या पाठीवरून त्याचा हस्तस्पर्श फिरला आणि मी नकळत आपले डोळे गच्च मिटून घेतले. तिच्या केसांचा तो मोगऱ्याचा सुगंध त्याला अधिकच बेधुंद करत होता. त्याने आपले डोळे मिटून तो क्षण मनात सावरून घेतला होता. तो मला म्हणाला, "आज तू फक्त माझी आहेस." आणि माझ्या नक्षीकांत अंगात एक वेगळा थरकाप उडाला होता. त्या रात्री वेळही आपली वाट विसरली होती. आमच्यातील ती जवळीक आता सर्व मर्यादा ओलांडून एका अशा प्रवासाला निघाली होती जिथून मागे फिरणे आता काळालाही अशक्य होते. मनात एक भीतीची अस्पष्ट हुरूर नक्कीच होती, पण त्यापेक्षाही कितीतरी पटींनी जास्त प्रमोदच्या प्रेमाची अमेरात ओढ आणि तृष्णा मला पछाडून टाकत होती. त्या रात्रीचा तो एकांत आणि समोरतीचं ते मादक रूप, प्रमोदचा संयम आता पूर्णपणे तुटत चालला होता. आम्ही दोघंही भावनांच्या एका अशा लाटेवर सवार होतो की ते जगाचं कोणतंच भार उरलं नव्हतं. तिचे बोलके डोळे अंधारातही चमकत होते आणि त्या चमकणाऱ्या नजरेत मला माझ्यासाठी असलेली अथांग ओढ स्पष्ट दिसत होती. दोघांच्या मनातील संयमाचा बांध पूर्णपणे फुटला होता आणि ओढ मात्र शिगेला पोचली होती. प्रमोदने अत्यंत हळुवारपणे नजाकतीचा भाव ठेवून मला स्वतःकडे आणखी झोकवून घेतलं. त्याच्या श्वासांची लय माझ्या हृदयाच्या टोकांशी एकरूप झाली होती, जणू निसर्गाचं एखादं रूप मोठं गुपित आज माझ्यासमोर उलगडत आहे. त्याच्या प्रत्येक श्वासासोबत खोलीतील उष्णता आणि उत्तेजना वाढत होती. त्या अंधारात खोलीत आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत इतके बेभान झालो होतो की वेळ अशी आणि कुठे निघून गेली त्याचं भान कोणालाच उरलं नव्हतं. तो अनुभव इतका स्वप्नवत होता. मनाच्या कोपऱ्यात जी एक शांतता भयान पोकळी होती ती प्रमोदच्या त्या उबदार सोबतीने आणि रेशमी जवळकीने पूर्णपणे भरून काढली होती. एका स्त्रीला आपल्या आयुष्यात ज्या हक्काच्या प्रेमाची आणि कौतुकाची गरज असते ते मला त्या काही तासांच्या एकांतात अनुभवायला मिळणार होतं. बाहेर विजा कडकडत असल्यासारखे लग्नाची अदापतीची सुरू होती, पण आत मात्र आमच्या श्वासांची ऊब एकमेकांना सावरत होती. ती फक्त दोन व्यक्तींची नव्हती, तर दोन आत्मे एकमेकात विलीन होण्याची ती एक साक्षीदार होते. आम्ही तो सर्व मर्यादा ओलांडून त्या गुपित सुखाच्या अथांग महासागरात पूर्णपणे बुडून गेलो होतो. पण शेवटी काळाची चक्र थांबत नाही. रात्रीचा तिसरा प्रवास सुरू झाला आणि लग्नाचा गरादोळ हळूहळू शांत होऊ लागला होता. आता आम्हाला पुन्हा वास्तवाच्या दुनियेत येणं भाग होतं. प्रमोदने अतिशय मायेने माझा चेहरा आपल्या हातात घेतला, माझ्या कपाळावर एक हलका स्पर्श केला आणि म्हणाला, "अलका, आता मला निघायला हवं. कोणाला संशय यायला नको." माझ्या त्या आवाजात एक अनामिक हुरूर आणि अस्वस्थता होती. मलाही त्याला सोडायचं नव्हतं, पण मनावर दगड ठेवून मी त्याला स्वतःला सावरून घेतले. त्याने आपला कपडा व्यवस्थित केला. मी त्याच्या केसांच्या बटा सावरल्या आणि हळूच दरवाजा उघडला. बाहेर रात्रीची एक गुलाबी शांतता पसरली होती. प्रमोदने आता मला पुन्हा एकदा मागे वळून माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत एक वचन होतं, एक हक्काची ओढ होती. तो शांतपणे अंधारात नाहीसा झाला. मी दरवाजा बंद केला आणि पाठीशी टेकून उभी राहिली. तो खोलीत अजूनही त्याच्या अस्तित्वाचा आणि मोगऱ्याचा तुतर्व रेंगाळत होता. हा प्रेमाचा अनोखा प्रवास माझ्या आयुष्यातला एक गुपित वेगळी दिशा घेऊन जात होता. ते गुपित सुख, तो थरकाप आणि तो स्वप्नाचा अनुभव माझ्या मनाच्या कोपऱ्यातील एक अशी आठवण बनून राहिला
जी आयुष्यभर फक्त माझी आणि त्याचीच राहणार होती.